सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 आज दसऱ्याचा सण आहे। आज नवरात्राची सांगता आणि विजयादशमीचे आगमन म्हणजेच दसरा, ज्याला 3.5 मुहूर्तातील वर्षाच्या 3 सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक आहे। या दिवशी लोक नवीन काम सुरू करतात। या दिवशी शस्त्राची आणि वाहनांची पूजा करतात। दसऱ्याचा हा सण 10 प्रकारचे पाप, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, आळस, हिंसा आणि चोरी यासारख्या अवगुणांना सोडण्यास प्रयत्न करतो। दसऱ्याच्या निमित्ताने मी आपल्याला 2 कथा सांगणार आहे की या दसऱ्याची सुरुवात कशी झाली आणि लोक विजयादशमी आणि दसरा हा सण इतक्या आनंदाने का साजरा करतात। नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात फ्रेंड? दसऱ्याच्या 2 कथा आहेत। दसरा हा शब्द दस आणि हरा या 2 हिंदी शब्दांपासून बनलेला आहे, जिथे दसचा अर्थ 10 डोके असलेला रावण आणि हरा म्हणजेच पराजय असा होतो। दसऱ्याच्या दिवशी या 10 डोक्याच्या दृष्ट रावणाचा भगवान श्रीरामांनी वध केला आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाला, म्हणून या दिवसाला दसरा म्हटले जाते। नवरात्रीच्या 9व्या माळीनंतर 10वा दिवस म्हणजेच दसरा येतो, म्हणून हिंदू पौराणिक कथांमध्ये आणि भारतीय संस्कृतीमध्ये असे म्हटले जाते की या दिवशी देवी दुर्गाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, ज्याला पृथ्वी तलावरून नष्ट केले होते, म्हणून आपण दसरा साजरा करतो। तर हे दुर्गादेवीने जे महिषासूर राक्षसाचा वध केला, ती कथा अशी आहे की एक महिषासूर नावाचा राक्षस होता, ज्याने पूर्ण भूलोकावर, पृथ्वीलोकावर आणि स्वर्गलोकावर हाहाकार त्यांनी केलेला होता। त्यांनी आक्रमण केलेले होते देवांवर। कारण की त्यांनी ब्रह्मदेवांपासून एक वरदान मिळवले होते की मला कोणीही मनुष्य, देवगण कोणीही मला मारू शकत नाही, पशु पक्षी, म्हणून तो खूप त्यांनी माज आणला होता आणि त्यांनी देवांना आणि मनुष्यांना हैराण करून टाकले होते। त्यांनी पूर्ण स्वर्गलोकात आणि पृथ्वीलोकात आक्रमण करून लोकांना त्रस्त करून टाकले होते। सगळे देवगण देवी आईकडे गेले, दुर्गा आईकडे गेले। त्यांनी स्त्री शक्तीला आणि देवी शक्तीला आमंत्रित केले की हे दुर्गा माता, तुम्ही या आणि आमची रक्षा करा। आम्हाला महिषासूरने खूप त्रास दिला आहे, तुम्हीच आम्हाला वाचवू शकता। ब्रह्मदेवांना माहिती होते की जे वरदान तो मागत आहे अजय असण्याचा, की तो मरू शकत नाही कोणाच्या हातून, पण त्यांनी त्या महिषासूरने स्त्रीचं नाव घेतलेलं नव्हतं, म्हणून या दुर्गादेवीचा अवतार धरून आणि त्यांनी त्या महिषासूर सोबत नवरात्रीचे 9 दिवस युद्ध केले होते, म्हणून नवरात्र साजरी केली जाते। आणि 9व्या दिवशी महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर 10व्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय म्हणून दसरा हा सण साजरा केला जातो। देवी आईने महिषासूर राक्षसाचा वध केला, त्या आनंदात आपण विजयादशमी म्हणजे विजय झाला, देवीचा विजय झाला, म्हणून पण आपण विजयादशमी म्हणून दसरा हा सण साजरा करतो। भारतामध्ये सगळे लोक आपापल्या परंपरेनुसार प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या रीतीने दसरा हा सण साजरा केला जातो। महाराष्ट्रात आपट्याचे पान सोनं म्हणून दिले जाते, तर दुसऱ्या वेगळ्या राज्यांमध्ये, हिंदी राज्यांमध्ये तिथं रावणाचा पुतळा दहन केला जातो। तर अमुक ठिकाणी काही वेगळे त्याचे आहे महत्त्व। अशा प्रकारे राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दसऱ्याचा सण साजरा केला जातो। खरंच खूप उत्साहाचा सण आहे हा दसरा। त्यानंतर दुसरी कथा अशी आहे की
पांडव यांना जेव्हा अज्ञातवासात राहायचे होते आणि त्यांना राजाच्या घरी जायचे होते, त्यावेळेस त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती आणि अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस होता. म्हणून त्या झाडाची आणि त्या शमीच्या पानांची याप्रमाणे पूजा केली जाते आणि सोनं म्हणून दिले जातात. त्यानंतर शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणतात. म्हणूनच दसरा हा सण साजरा केला जातो. हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तातील एक मुहूर्त विजयादशमी म्हणजेच विजयाचा दिवस, विजय मिळवून देणारा विजयाचा दिवस म्हणून काही राजा दुसऱ्या राज्यांवर राज्य मिळावं आणि जिंकून यावं म्हणून हा दिवस ते लोक निवडत असत. दसरा हा नवरात्रीचा 10वा दिवस असतो, म्हणजेच दुर्गा पूजेचा 10वा दिवस असतो. या दिवशी देवीची मूर्ती नदीत विसर्जित करण्यासाठी भव्य मिरवणूक काढल्या जातात. दसऱ्याच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी रावणाचे मोठ्या आकाराचे पेपरबोर्डचे पुतळे बनवले जातात आणि त्यानंतर ते पुतळे जाळतात. हा कार्यक्रम हजारो प्रेक्षकांसह मोकळ्या मैदानात पार पाडला जातो, ज्यात सर्व वयोगटातील लोक आनंद घेतात. दसरा वर्षाच्या 3 सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी लोक नवीन काम सुरू करतात. या दिवशी शस्त्रांची आणि वाहनांची पूजा करतात. वाहने खरेदी देखील करतात. दसऱ्याचा हा सण आपल्याला असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय, आपल्याला हे 2 बोध याच्यातून मिळतात. व आपट्याची पाने घरी आणतात. नंतर याच आपट्यांच्या पाण्याला सोने मानून नातलग आणि मित्रांच्या घरी जाऊन देतात, एकमेकांना भेटतात आणि मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेतात. तर अशा रीतीने दसऱ्याचा सण हा पूर्ण जोश आणि जल्लोषाने, आनंदाने, उत्साहाने पूर्ण भारतात पार पाडला जातो आणि आपण खूपच चांगल्या रीतीने दसऱ्याचा सण हा एक शुभ मुहूर्त म्हणून साजरा करतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.